तर नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये. आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स नेमकं काय म्हणून काम करतं आणि त्याचा उपयोग कशा पद्धतीने केला जाऊ शकतो त्याबद्दल आपण इथे चर्चा करणार आहोत. तर एका सिक्युरिटीचा आपण इथं चार्ट लावलेला आहे जो की पुराणा वाला चार्ट आहे आणि हा बॅक टेस्टेड डेटा 3 महिन्यापूर्वीचा आहे. एक एज्युकेशनल पर्पजच्या हिशोबाने इथं व्हिडिओ मी हा बनवत आहे. जर या चार्टला आपण इथं व्यवस्थितरित्या जर बघितलं तर ह्या पर्टिक्युलर पॉईंटचा हाय बनल्यानंतर हा चार्ट जो आहे तो ऑलमोस्ट स्लिप जो आहे ह्या पर्टिक्युलर लेवलपासून म्हणजे 4000च्या लेवलपासून 3400 रुपये 50च्या लेवलपर्यंत जो आहे तो आपल्याला फ्लिप होताना दिसला आणि त्यावेळेस ते RSIचा इंडिकेटर जो आहे तो खाली खाली जाताना दिसला. मग या RSIचं इंडिकेटरचा उपयोग करून आपण इंट्राडे तथा स्विंग ट्रेडिंग मध्ये याचा उपयोग कसा करू शकतो त्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण बातचीत करणार आहोत. आणि जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझं तुम्हाला अपील राहील, चॅनलला सबस्क्राईब करा. तर जसं की सांगितलं जातं की रिलेटिव्ह RSIचा लॉंग फॉर्म असा आहे की रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स, ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये RSI असं म्हटलं जातं. आणि बेसिकली हे टेक्निकल अनालिसिस मध्ये जे आहे एक्सटेन्सिव्हली मोठ्या प्रमाणामध्ये युटिलाइज केलं जातं किंवा यूज जे आहे ते केलं जातं. कारण टेक्निकल अनालिसिसचा पाया जो आहे तो वेगवेगळ्या अझम्पशन्स वरती बसलेला असतो आणि त्यामध्ये काही प्राइस कन्फर्मेशनसाठी इंडिकेटरचा उपयोग जो आहे तो करणं अतिशय महत्वाचा असतं. आणि त्या इंडिकेटरमध्ये RSI जो आहे एक महत्वाचा टप्पा असं कन्सिडर केला जातो. जसं की आपल्याला माहिती आहे प्राइसमध्ये मोमेंटम जे आहे ते जनरली बनताना दिसतं किंवा होताना तिथं आपल्याला जनरेट होताना दिसतं. म्हणून RSI एक अशा प्रकारचं मोमेंटम इंडिकेटर आहे की ज्याच्या माध्यमातून आपल्याला कळतं की मोमेंटम त्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये किती प्रकारे जे आहे ते जनरेट होताना दिसू शकतं. कारण किमतीचं जर प्राइसचं जर स्ट्रक्चर बघितलं तर ती आपल्याला वरती जाताना दिसते, पुन्हा खाली येताना दिसते, पुन्हा वरती जाताना दिसते, खाली येताना दिसते. अशा पद्धतीने ऑसिलेट जी ती होताना दिसते. म्हणून हे ऑसिलेशन जे हे जे मोमेंटम वरच्या बाजूला जे जातं होतं ते मोमेंटम मेजर करण्यासाठी स्टॉक तथा वेगवेगळ्या कम्युनिटीज मध्ये त्याकरता प्राइसचं जे मोमेंटम आहे किती ताकद त्यामध्ये आहे त्याकरता RSI इंडिकेटर जो आहे तो यूज जो आहे तो होत असतो. म्हणजे मार्केट जर वरच्या बाजूला ट्रेंड करतोय तो स्टॉक तो कम्युनिटी, मग ते मोमेंटम मध्ये ताकद किती आहे त्याची जी इंडिकेशन जे आहे त्याची जी पारदर्शकता आहे ती RSIच्या माध्यमातून आपल्याला दिसत. त्याचप्रमाणे ते स्टॉक खाली येताना आपल्याला त्यामध्ये त्या मोमेंटम मध्ये किती ताकद आहे याच्याबद्दलची आयडिया जी तिथे बनताना तिथं दिसू शकते. म्हणून रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स, ज्याला शॉर्ट फॉर्म मध्ये RSI जे आहे जनरली याला मोमेंटम इंडिकेटर म्हणलं जातं. आणि हे मोमेंटम इंडिकेटर जे आहे ते टेक्निकल अनालिसिस मध्ये एक्सटेन्सिव्हली मोठ्या प्रमाणात युटिलाइज तिथं करताना आपल्याला दिसू शकतं. RSI जे आहे काय मेजर करतं, RSI मेजर करतं स्पीडचा, म्हणजे ते नोंदणीकृत करतं की त्या पर्टिक्युलर स्टॉकचा स्पीड आणि त्याचा मॅग्निट्यूड तीव्रता काय आहे ह्याबद्दलची माहिती काढण्याचं काम RSIच्या माध्यमातून आपल्याला तिथं बघताना दिसू शकतं. आणि त्याबरोबरच दोन महत्वाच्या कंडिशन दिसतात, त्या म्हणजे ओव्हरसोल्ड कंडिशन तथा ओव्हरबॉट कंडिशन. आपल्याला त्याबद्दल आयडिया जी आहे ओव्हरसोल्ड कंडिशन तथा ओव्हरबॉट कंडिशन बद्दल माहिती देण्याचं काम जे आहे RSI इंडिकेटर तिथं करताना दिसत असतं. म्हणून RSI अशा प्रकारचं इंडिकेटर आहे की जे स्पीड आणि मॅग्निट्यूड दाखवत असतं सिक्युरिटीचं ओव्हर पिरियड ऑफ टाइम वरती, ज्यावेळेस आपल्याला डिटेक्ट केला जाऊ शकतं की हा स्टॉक ओव्हरसोल्ड आहे की ओव्हरबॉट आहे. जनरली RSI जो डिस्प्ले होतो तो ऑसिलेटरच्या फॉर्म मध्ये होतो, जो की एका 0 लाईन पासून ही जर मी कन्सिडर केली तर ही 0 लाईन आहे आणि त्यापासून 100 पर्यंतच्या लाईन पर्यंत RSI जो आहे इंडिकेट केला जातो. जर ही किंमत वरच्या बाजूला 100च्या वरती असेल तर त्या परिस्थितीला त्या सिच्युएशनला ओव्हरबॉट कंडिशन असं म्हटलं जातं. आणि हीच प्राइस किंवा स्केल जर 30च्या खालच्या कंडिशन पर्टिक्युलर 70च्या वरच्या केसला असेल आणि इकडे 30च्या खालच्या केसमध्ये असेल तर त्याला ओव्हरसोल्ड कंडिशन असं म्हटलं जातं. मग याचा उपयोग याचा विनियोग कशा पद्धतीने करायचा ते सुद्धा आपल्याला इथं बघायचं आणि त्याचा पॉइंट टू पॉइंट आपण इथं गोष्टी जी बघणार आहे. सगळ्यात महत्वाचा RSI एक प्रकारचा ऑसिलेटर आहे. या ऑसिलेटरच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येऊन जातं की त्या पर्टिक्युलर सिक्युरिटीच्या याच्यामध्ये मोमेंटम तथा स्पीड कशा पद्धती, मॅग्निट्यूड कशा पद्धती, मोमेंटम मॅग्निट्यूड आणि स्पीड कशा पद्धतीने त्याबद्दलची आयडिया जी ती आपल्याला येताना दिसू शकते. आणि त्यामध्ये दोन प्रकारचे लेवल असतात, एक म्हणजे 100ची लेवल आणि दुसरी म्हणजे 0ची लेवल. आणि हे जे RSI रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स जे शोधलं गेलं होतं ते वेल्स वाइल्डर ज्युनियर यांनी शोधलं होतं 1978 मध्ये. आणि ते जे पुस्तक जे होतं
न्यू कन्सेप्ट इन टेक्निकल अनालिसिस ट्रेडिंग मध्ये त्यांनी हे जे आहे RSI इंडिकेटर बद्दल माहिती जी ती दिलेली होती. तर जनरली RSIचा आपण आज एकच एक्झाम्पल बघणार आहोत आणि ते एक्झाम्पल जे ते बेरिज स्टोन वरती असणार आहे. त्या तत्पूर्वी मार्केट बेरिज स्टोन साठी बेरिज झोन साठी कशा पद्धतीचं रिव्हर्सल करायचं त्याबद्दल आपण इथं आयडिया जी ती घेणार आहोत. तर RSI ज्यावेळेस तुम्ही बघत असता त्यावेळेस RSIचा उपयोग जो आहे तो एक मोमेंटम ऑसिलेटर म्हणून केलं जातं, जे की 1978 मध्ये युटिलाइज केले गेलेलं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. RSI हे टेक्निकल ट्रेडर्सला एक सिग्नल देतं की तो स्टॉक कधी तो बुलिश होऊ शकतो, की जेव्हा तो ओव्हरसोल्ड झोन मध्ये तो असेल त्यावेळेस तो बुलिश टर्न अराउंड होताना दिसू शकतो. ते RSI इंडिकेटरच्या माध्यमातून आपल्याला बनताना दिसतं. त्याच्या विरोधात जर बेरिश मार्केट चाललेलं आहे आणि बुलिश मार्केट चाललंय आणि तिकडनं आता बुलिश मार्केटकडनं बेरिश टर्न मध्ये आपल्याला बनताना दिसतंय, म्हणजे ओव्हरबॉट झोन केव्हा होऊ राहिलंय त्याबद्दलचं सिग्नलिंग जे RSI इंडिकेटर जनरली आपल्याला त्यातून दिसत असतं. जर बुलिश केसमध्ये आपण जर होत असेल, जनरली जर स्टॉक जर बुलिश केसमध्ये जर जायचं असेल तर त्या केसमध्ये आपण असं कन्सिडर करतो की 70%च्या रिडिंगच्या वरती आपण त्या झोनला ओव्हरबॉट झोन असं म्हटलं जातं. ओव्हरबॉट झोन म्हणजे काय असतो की जर RSI ची रिडिंग ही 70च्या वरती असेल तर त्याला ओव्हरबॉट म्हटलं जातं, की जिथे खरेदी करण्यात काही अर्थ नसतो. आणि बेरिश केसमध्ये जर कन्सिडर करायचं जर झालं, जर RSI ची रिडिंग ही 30च्या खाली असेल तर तो ओव्हरसोल्ड झोन असं म्हटलं जातं, का जिथं त्याला विकण्यात काही अर्थ नसतो, कारण त्याचं रिव्हर्सल जे अराउंड द कॉर्नर येताना दिसू शकतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जे सगळ्यात महत्वाचं एक्झाम्पल बघणार आहोत ते ओव्हरसोल्ड टेरिटरीचं एक्झाम्पल बघणार आहोत, की ज्याच्यामधनं बुलिश टू बेरिश रिव्हर्सल होताना आपल्याला दिसू शकतं आणि त्या माध्यमातून आपण इंट्राडे असो किंवा पोझिशनल स्विंग ट्रेडिंग असो त्यामध्ये प्रॉफिट बुकिंगचा हिशोब जो आहे तो आपल्याला इथं बनताना दिसू शकतो. म्हणून RSI आपल्यासाठी एक मॅग्निट्यूड आणि स्पीड ऑफ द प्राइस त्याबद्दल सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्याला तिथं बनवताना दाखवू शकतो आणि हे सगळ्यात लक्षात ठेवण्यासारखं आहे. RSIचा अर्थ काय त्याच्याबद्दल आपण थोडंसं बघूया 2 मिनिटांमध्ये. RSI जो आहे तो त्याचा फॉर्म्युला जर बघितला तर 100 मायनस ज्याला की 100 डिवायडेड बाय 1 अधिक 100 दिवसाच्या पिरियड मधला ऍव्हरेज गेन कितीचा आहे आणि त्याला डिवाइड बाय 100 दिवसामधला ऍव्हरेज लॉस कितीचा आहे याबद्दलचा याच्यावरनं तो जनरली कॅल्क्युलेट केला जातो. म्हणजे ऍव्हरेज गेन आणि लॉस जो यूज केला जातो ह्या पर्टिक्युलर वर्कच्या कॅल्क्युलेशन मध्ये तो 100 दिवसासाठी केला जातो आणि पिरियड जो प्राइसचा जो काउंट केला जातो याच्यामध्ये तो ऍव्हरेज गेनच्या हिशोबाने आहे. जसं जसं पिरियड इन्क्रीज होईल त्याच्या अकॉर्डिंगली तिथं कॅल्क्युलेशन लॉसेस जे आहे ते आपल्याला चेंज होताना दिसतील. जनरली स्टँडर्ड नंबर किंवा जो पिरियड यूज केला जातो रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्सच्या कॅल्क्युलेशनसाठी तो 14 दिवसांचा डेजचा पिरियड जो आहे तो युटिलाइज केला जातो. म्हणजे ऍव्हरेज गेन जे आहे इथं युटिलाइज केली जाते ती 14 दिवसांची केली जाते आणि जो ऍव्हरेज लॉस होतो तो 14 दिवसांचा आपल्याला जनरली होताना तिथं बनताना दिसू शकतो. म्हणून हा फॉर्म्युला सुद्धा लक्षात ठेवण्यासारखा आहे आणि त्याच्यावरनं आपल्याला RSI बद्दलची आयडिया जी आहे ती व्यवस्थितरित्या येताना दिसू शकते. आता हा RSI इंडिकेटर कशा पद्धतीने आपल्या चार्टला लावायचा ते अगोदर बघूयात आणि नंतर एक बेरिश केस कशा पद्धतीने होते ते आपण इथं बघूयात. जनरली हा एक प्लॅटफॉर्म NSEचा प्लॅटफॉर्म आहे. इकडनं तुम्ही डायरेक्टली मी त्या RSI इंडिकेटरला रिमूव्ह करतो आणि इथं सिंपल रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स म्हणून जो आहे तो मी ऍड करतो की ज्याच्यामध्ये RSI पिरियड जो आहे तो 14 करतो आणि ऍव्हरेज पिरियड जो आहे तो 9 दिवसाचा इथं मी ऍड करताना दिसतोय. इथं ऍड झाल्यावर अशा पद्धतीने तुम्हाला ते स्ट्रक्चर दिसेल की ज्याच्यामध्ये एक जी लाईन असणार आहे ती 14 दिवसांची असणार आहे आणि खालची जी लाईन असणार आहे 9 मुव्हिंग ऍव्हरेजची पिरियडची आपल्याला बनताना दिसणार आहे. आता दुसरा महत्वाचा मुद्दा जर इथं बघायचं झालं, किमतीचा इथं एक हाय झाल्यानंतर नेक्स्ट जो हाय होता तो हायर हायला होता. बट त्या पिरियड ऑफ टाइमला जर RSIचा सिग्नलची व्हॅल्यू जर आपण इथं जर बघितली या पर्टिक्युलर 2 इन्स्टंटला तर तुम्हाला इथं क्लिअरली लक्षात येईल ज्यावेळेस किमतीने एक हाय बनवला, जसा की फॉर एक्झाम्पल इथं मी ऍब्सोल्यूट नंबर घेतो, अज्युम करतो 4075चा ज्यावेळेस हाय केला त्यावेळेस RSI ची जी रिडिंग जी होती ती जवळजवळ 75च्या आसपास आपल्याला बनताना दिसते. 75 ची रिडिंग होती म्हणजे हा एक झोन काय होता ओव्हरबॉट झोन मध्ये एंटर करताना आपल्याला बनताना तिथं दिसत होता. बट ज्यावेळेस किमतीने पुन्हा एक नवीन हाय केला आणि तो जवळजवळ 4100च्या वरती आपल्याला बनताना दिसला त्यावेळेसच जर RSI ची जर व्हॅल्यू आपण इथं जर बघितली ती जवळजवळ 70च्या
खाली जाताना दिसली, म्हणजे ओव्हरबॉट झोनकडनं ती जी मार्गक्रमण करताना दिसली आपल्याला ओव्हरसोल्ड झोनकडे जाताना आपल्याला बनताना दिसली. म्हणून ह्या गोष्टीला डायव्हर्जन्स असं म्हणतो, का ज्याच्यामध्ये काय होतं, डायव्हर्जन्स मध्ये उलट्या दिशेमध्ये आपल्याला सिग्नलिंग होते. जर इथं आपण बघितलं तर प्राइस म्हणजे किंमत आपल्याला इथं दाखवते की किमतीमध्ये काय होतंय, किंमत तर 4075 वरनं ती 4100 पेक्षा जास्त गेली आहे, परंतु त्यावेळेस RSI ची जी रिडिंग होती 75 वरनं जवळजवळ मी तर कन्सिडर करतो 68% घसरताना दिसली. म्हणजे ह्यामध्ये किंमत तर वरती गेली आहे, म्हणजे काय झालंय ते सिम्पली किंमत वरच्या बाजूला आपल्याला वरती जाताना तिथं दिसतेय, परंतु RSI सिग्नल जो आहे तो घट होताना दिसतोय. RSI जो आहे तो घटताना आपल्याला तिथं दिसू राहिलाय, म्हणजे तिथं डायव्हर्जन्स होतोय. भलेही प्राइस वरच्या बाजूला आपल्याला जाताना दिसते, परंतु RSI चा सिग्नल जो आहे तो ओव्हरबॉट झोन मधनं तो खालच्या बाजूला आपल्याला जाताना दिसतोय. आणि अशा पद्धतीचं जर सिच्युएशन तिथं जर जनरेट होऊ राहिलंय, सिच्युएशन जर क्रिएट जर तिथं होऊ राहिलंय, तर याला आपण डायव्हर्जन्स असं म्हणतो. आणि ह्या डायव्हर्जन्सचा उपयोग जो आहे तो तुम्ही वेळोवेळी करू शकता. एक्झाम्पलच्या बेसिसवरती मी फक्त एक बेरिश केसचं एक एक्झाम्पल जे तुम्हाला अगोदर दिलंय आणि त्याच्या माध्यमातून तुम्हाला ती गोष्ट जी आहे ती लक्षात येणं गरजेचं आहे. आणि बघा तुम्ही जर व्यवस्थितरित्या जर बघितलं, ज्यावेळेस इथं किंमत 3800 किंवा 4050च्या आसपास होते, त्यावेळेस RSI सिग्नल जी आहे ती ओव्हरबॉट झोन मध्ये होते. आणि जेव्हा केव्हा किमतीने एक हायर हाय बनवला, त्यावेळेस तुम्ही जर RSI बघितला तो खालच्या बाजूला होता. एक बेरिश कॅन्डल तिथं झाली, एनगल्फिंग काइंड ऑफ कॅन्डल तिथं आपल्याला बनताना दिसली, आणि नेक्स्ट डेला एक गॅप डाऊन होऊन किंमत जी आहे ती खालच्या बाजूला आपल्याला लुडकताना दिसली. ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात ठेवण्यासारख्या आहे. आणि RSI चा डायव्हर्जन्स कशा पद्धतीने आपण युटिलाइज करू शकतो, बघू शकतो, हे सुद्धा या माध्यमातून आपल्याला बेरिश RSI माध्यमातून लक्षात येतच असेल. आता काही नियम आहेत त्याचे, ते नियम इथं समजून घ्या. जनरली RSI चा ज्यावेळेस स्विंग ज्यावेळेस क्रिएट होत असतो, त्यावेळेस ही एक डायव्हर्जन ज्यावेळेस क्रिएट होत असतो, त्यावेळेस ही एक मंदीची चाहुल आहे की ज्याच्यामध्ये सिग्नलची मंदीची आवृत्ती आहे की ज्याच्यामध्ये तेजी जी आहे ती खतम व्हायला आहे, संपायला आहे, आणि मंदीचं स्विंग जे आहेत ते नाकारण्याच्या बेसिसवरती आहे. तर काय पॉइंट, काय गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की RSI जो आहे तो ओव्हरबॉट झोनच्या वरती असतो, म्हणजे कमीत कमी तो 70 ते 100च्या झोनमध्ये असतो. RSI ओव्हरबॉट झोन पर्यंत न पोहोचता तो एक नवा उच्चांक बनवतो आणि त्यानंतर RSI जो आहे तो आपल्या अलीकडच्या स्विंगला तोडतो. म्हणजे काय, म्हणजे याचा अर्थ असा आहे की सुरुवातीला RSI एक असा हाय बनवतो जो की 70%च्या वरती आपल्याला बनताना दिसतो, नंतर RSI थोडासा कूल होतो आणि पुन्हा वरती जातो, परंतु तो ओव्हरबॉट झोन मध्ये न जाता ह्या पर्टिक्युलर लोला जो आहे तो ब्रेकडाऊन करताना दिसतो आणि तिकडनं एक नवीन स्विंग लो जो आहे RSI मध्ये दिसतो, तो काही केसमध्ये अगदी 30च्या लेवलला सुद्धा टच होतो, किंवा त्याच्या खाली सुद्धा आपल्याला जाताना तिथं दिसून जातो. म्हणून RSIचं डायव्हर्जन जे आहे ते लक्षात ठेवण्यासाठी गरजेचं आहे. जसं की इथं एक चार्ट आपल्याला इथं बघायला दिसतोय. इथं जर बघितलं तर किमतीचे दोन्ही जर व्हॅल्यू जर आपण बघितल्या जवळजवळ इक्वल लेवलला आहे. एकाच व्हॅल्यूला आपल्याला ह्या पर्टिक्युलर चार्टमध्ये इक्वल झोनलाच किंमत किंवा प्राइस जी आहे ती हाय बनवताना इथं दिसते. आणि एकदा किंमत किंवा प्राइसने हाय बनवलाय त्यावेळेस जर RSI ची व्हॅल्यू जर बघितली तर ज्यावेळेस प्रथमतः किमतीने प्राइसने हाय बनवला होता त्यावेळेस RSI चा जर हा शेडेड पोर्शन जर बघितला तर हा झोन जो आहे तो ओव्हरबॉट झोन मध्ये होता. म्हणजे सगळ्यात जास्त खरेदी केली गेली होती ह्या ऑसिलेटरच्या मॅग्निट्यूड, मोमेंटम, मॅग्निट्यूड आणि प्राइसच्या हिशोबाने हा ओव्हरबॉट झोन मध्ये गेला होता. पुन्हा प्राइस थोडीशी कुलअप झाली आणि पुन्हा वरच्या बाजूला आपल्याला जाताना दिसली. त्यावेळेस हे कळलं की प्राइसने सपोर्ट घेऊन, म्हणजे हा पहिला पॉईंट झाला, हा एक रिसेंट स्विंग लो झाला आणि तिकडनं बाउन्स करून पुन्हा प्राइस जी ती टेक ऑफ करायला लागली. त्यावेळेस एक इक्वल हाय होऊ शकतो किंवा त्याच्यावरती सुद्धा एक नवीन हाय होताना दिसू शकतो. पण त्या केसमध्ये हा तिसऱ्या नंबरचा जो पॉइंट आहे तो हमेशा या एक व्हॅल्यूच्या खाली असला पाहिजे. या केसमध्ये तो 70च्या खाली होतो, तो अगदी 78 पर्यंत सुद्धा जाताना दिसू शकतो, 79 सुद्धा जाताना दिसू शकतो, पण त्याने 80ला क्रॉस केलं नाही पाहिजे. ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवायचं. आणि जसं की तो खाली आला आणि ज्यावेळेस त्याने ह्या रिसेंट स्विंग लोला ब्रेक केलं त्यावेळेस तुमच्यासाठी ऑपॉर्च्युनिटी जी ती जनरेट होताना दिसू शकते. आणि त्या माध्यमातून त्या बेरिश स्विंगला जो आहे डायव्हर्जनच्या केसमध्ये तुम्ही तिथं कॅच करताना त्या कॅचला जो आहे तो व्यवस्थितरित्या करताना दिसू शकता. आणि हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. तर
तुमच्या ओन बेसिस वरती तुम्ही जे ह्या RSI डायव्हर्जन जी की एक बेरीज स्विंगची आहे, मंदीची चाऊलची आवृत्ती आहे, याच्या बेसिस वरती तुम्ही त्या गोष्टी करताना दिसू शकता. होमवर्क सुद्धा तुम्ही करताना दिसू शकता. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल मराठी कंटेंटसाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याबरोबरच काही लिंक जे आहेत त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत. त्या लिंकद्वारे जर तुम्हाला ट्रेडिंग आणि डीमॅट खातं खुलवायचं तर नक्कीच खोलू शकता. धन्यवाद.